स्कूलच्या पारितोषिक वितरण समारंभ व स्नेह संमेलनामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. कलागुणांना वाव आहे, गुणवत्तेला वंदन आहे. संगीत आहे, नाट्य आहे, प्रतिभेला आमंत्रण आहे. निबंध आहे, भाषण आहे, कवितामधील विचारांचं मंथन आहे. स्कूलचे गॅदरिंग म्हणजे तरुणाईचे स्पंदन आहे. किंडर जॉय स्कूलचे गॅदरिंगचे हे 4थे वर्ष आहे. आता आपण सगळे काही विसरून आनंदाने यामध्ये सहभागी व्हायचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी शांतता राखायची आहे. मी एक चारोळी सांगते तुम्हाला. एकत्र येणे ही सुरुवात असते. एकत्र येणे ही सुरुवात आहे. सोबत राहणे ही प्रगती आहे. सोबत राहणे ही प्रगती आहे. मदत करणं हे संस्कार आहेत. मदत करणं हे संस्कार आहेत. आणि स्वागत करणे ही आपली संस्कृती आहे. स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे. आजच्या या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचं, पालकांचं, श्रोत्यांचं आणि उपस्थितांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करते. तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी व मान्यवरांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते. गेस्ट आलेत, लाभलेत. त्यांचं नाव आहे भालचंद्र यशवंत फडणीस. हे पैठणी साड्यांचं दुकान तुम्हाला इचलकरंजीत प्रसिद्ध आहे, हे तुम्हाला माहीत असेल. त्या पैठणी साड्यांचे हे ओनर आहेत. आणि त्यांच्या मिसेस मिनल फडणीस असं हे त्यांचं नाव आहे. आणि भालचंद्र फडणीस सरांचा सत्कार चंद्रकांत सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करते. सत्कार धनश्री साळुंखे मॅमनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. चंद्रकांत सरांचा सत्कार भालचंद्र सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करते. किंडर जॉय प्ले स्कूलच्या संस्थापिका धनश्री साळुंखे मॅम यांचा सत्कार मिनल मॅमनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. अनिकेत सर यांचा सत्कार
भालचंद्र सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. एव्हरीवन क्लॅप. आपल्या स्कूलसाठी काही ना काही असं छोटंसं गिफ्ट देऊन एक पॅरेंट्सनी खूप मोलाचं काम केलं आहे. मी स्टेजवरती आता प्रथमेश ढवळे या पॅरेंट्सला स्टेजवरती बोलवते. आले ते प्रथमेश ढवळे. यांचा सत्कार अनिकेत सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. नेक्स्ट पॅरेंट्स आहेत आद्विकच्या आजी, आद्विक मोलकच्या आजी. ह्या आपल्याला DJ आशिष SK तास घेतात. आजचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे भालचंद्र यशवंत फडणीस. त्यांचं शिक्षण BCom पुणे येथे झालेलं आहे. त्यांनी मुंबईमध्ये टेक्स्टाईल कॉर्पोरेशनमध्ये 2 वर्ष सर्व्हिस केलेली आहे. मुंबईमधल्या अनुभवावर गड्या आपला गावच बरं या न्यायाने इचलकरंजीस परत आले ते. आणि मुंबईतील अनुभवाच्या जोरावर प्रथम स्क्रीन मेकिंग, नंतर साडी प्रिंटिंग, काही काळ इलेक्शन बॅनर पेंटिंग इत्यादी छोटी मोठे उद्योग करत केले. नंतर त्यांनी पैठणी नावाचे शोरूम काढलेले आहे. सोशल ॲक्टिव्हिटीज त्यांचे SSC बॅच 66-67 सालच्या क्लासमेट्सना एकत्र केले. अजूनही पैठणीचा कारभार ते बघतात. योगा, मेडिटेशन, मोठ्या लोकांच्या भाषणाला आवर्जून उपस्थित असतात. असे आपले लाडके भालचंद्र सर यांनी 2 शब्द बोलावे अशी मी त्यांना विनंती करते. पहिल्यांदा मी आयोजकांचे आभार मानतो की मला ह्या तुमच्या शाळेत मी पाहुणा म्हणून बोलवलं. आज जर वयाचा विचार केला तर माझं हे दुसरं बालपणच चालू आहे. आय हॅव जस्ट कम्प्लिटेड 74 आणि 60 नंतर मग पुरुष मंडळी असेना स्त्रिया लहान मुलासारखे वागायला लागतात. तर त्यामुळं मी नको म्हणत होतो. खरं मला असं वाटलं परत आपल्या लहान मुलांच्या शाळेत आपल्याला जावं आणि आपलं लहानपण आठवावं. मुलांना तुमच्या शाळेत मला फार बरं वाटतं. मला माझी पूर्वीची शाळा आठवली. मी आता परत लहान झालो का असे वाटते. लहानपण देगा देवा हा तुकारामचा श्लोक मला मनासारखा आठवतो. तुमचा निरागसपणा, भावडेपणा, थोडेसे लाजाळू पण हे मनाला फार भावते. तुमचा सगळा कार्यक्रम बघितला. तुमचे जेवढे कौतुक कराय तेवढे कमीच आहे. त्याचबरोबर तुमच्या शिक्षकाचे कौतुक करावसे वाटते. लहान मुलांची शाळा म्हणजे एक सर्कसच असते. ती तुम्ही फार छान निभावून नेतात. ह्या मुलांच्याकडे बघून तुम्ही चांगले गृहपाठ करून घेतले आहेत त्याची शिस्त त्वरित लक्षात येते. मुलांना तुम्हाला काय बघून एक पूर्वी मागचे आठवते. तुम्हाला बघून मला एक पूर्वीचे गाणे आठवते. नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुठी में क्या है, मुठी में मेरी तकदीर हमारी आहे. तुमच्याकडे बघून आम्हाला आमचं भविष्य निश्वसच उज्ज्वल वाटतं. आमच्या सगळ्यांचे भवितव्य, राष्ट्राचे भवितव्य हे तुमच्या मुठीत आहे. तुमचे हात सामर्थ्यवान आहेत. सर्व लहान मुलांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. बाईने दिलेला अभ्यास दररोज नेमाने करत जा. आपणाला आवडतील ते खेळ भरपूर खेळावा व सुदृढ व्हा. टीचरना माझी विनंती आहे, शक्य झालात मुलांना मनाचे श्लोक दररोज पाठांतर करून देवा. शेवटी साळुंके सरांना त्यांच्या
वडिलांना मी धन्यवाद देतो. त्यांचं माझं नातं जरा वेगळं आहे, परंतु त्यांनी मला इथं का आणले मला अजूनपर्यंत कळलं नाही. परंतु हे सगळं वैभव त्यांचं बघितल्यानंतर एक अशिक्षित माणूस काय करू शकतो मला त्यांचा अभिमान वाटतोय. चंद्रकांत, वी आर प्राऊड ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच. सौ मिनल भालचंद्र फडणीस यांचं शिक्षण BCom. ते घरकाम न करता पैठणीच्या शोरूममध्ये भाग घेतात. सुरुवातीला काही काळ त्यांनी ब्युटिशियनचा कोर्स करून काही काळ ब्युटी पार्लर चालवले. त्यांची हुशारी बघून आवाडे दादांनी त्यांना यशवंत प्रोसेस या संस्थेत संचालक म्हणून त्यांची निवड केली. वाचन, भिष्टी मंडळ, योगा इत्यादीमध्ये ते सहभागी असतात. तसेच इचलकरंजी कॉटन प्रिंटेडचा त्यांचा स्वतंत्र व्यवसाय आहे. राजकोट येथून साड्या बनवून आणतात व होलसेलमध्ये त्या विक्री करतात. अशा या आपले दुसरे गेस्ट यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. आज येथे पहिल्यांदा सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही आम्हाला हा मोठा मान दिलात तुमच्या चिमुकल्यांच्या शाळेत आणायचा आणि बरेच वर्षांनी हा योग येतोय त्यामुळे खूप छान वाटतंय. आज आता इथे जमलेले संस्थेचे संस्थापक आहेतच आपल्यासमोर, चेअरमन, सर्व कार्यकारिणी मंडळ, संचालक, सगळे टीचर्स, या सगळ्यांना प्रथम वंदन करायला पाहिजे. कारण का हे पूर्ण संस्थेचे शाखाधिकारी असतात आणि सगळ्या त्यांच्या हातात असतं. त्यांच्यामुळं सगळं समाज घडत असतो. माणसात आपण देव बघतो तो या स्वरूपात येथे जमलेले पालक, आजी आजोबा सगळे यांच्या डोळ्यातील भाव इतका छान असतो की तो टिपण्यासारखा असतो. एकदा जोरदार सगळ्यांच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजेत. इथे जमलेले आजी आजोबा, आई वडील सगळे हिरिरीने किती छान नटून सजून आलेले आहेत बघा. आज ही छोटी छोटी मुलं आहेत आपली आणि ही मातीचा गोळा असतात तर त्याला हा आकार देतात ही आपले टीचर्स लोक. तसंच आई वडील, आजी आजोबा ह्याच्यातूनच समाज घडत असतो आणि त्यांचं कौतुक, सगळ्या समाजाचंच कौतुक आपण केलं पाहिजे आणि ते एवढं करेल तेवढं कमीच आहे. आणि ही मातीचा गोळा घडवायचं काम हे आपलं सर्वांचं आहे. उद्याच्या या कलाकारांना उंच झेप घेऊ द्या, उमलणाऱ्या या फुलांना मोठी स्वप्न पाहू द्या. चला हवा येऊ द्या आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया मुलांचे. आता इथून पालकांना मी एकच सांगेन की पालकांनी कायम सकारात्मकच बोललं पाहिजे. घरात आपली मुलं सगळ्यात भाग घेतात. आता किती 50-100 मुलांच्यात आपल्या मुलाचा एकाचाच नंबर पहिला येणार असतो तर तुझा का पहिला आला नाही असं कधीही विचारू नये. तर सकारात्मकच बोललं पाहिजे. माझं मूल हे छान आहे, शहाणं आहे अशी भावना कायम सतत सगळ्यांच्या पुढे बोलताना सुद्धा ठेवली पाहिजे. मुलांच्या पुढे बोलताना सुद्धा ठेवली पाहिजे. आणि सकारात्मकतेतच ही मुलं आणि नवीन पिढी आपली पुढची घडणार असते हे एवढं लक्षात ठेवून पालकांनी इथून पुढचा प्रवास केला पाहिजे. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द तुम्हाला महत्त्वाचे सांगितले. धन्यवाद सर्वांचा. आणि एक विनंती की पैठणी या नावाची आमची शोरूम आहे तिथे सगळ्यांचं केव्हाही या, ऑलवेज वेलकम. केव्हाही आला तरी त्याचं स्वागत होईल तुमचं. केव्हाही भेट द्या, चहा प्यायला या, पैठणी घ्यायला या, पण या. आपले स्कूलचे प्रिन्सिपल अनिकेत सर यांची मी तुम्हाला थोड्यात ओळख करून देते. अनिकेत चंद्रकांत साळुंके सर यांनी DKT कॉलेजमधून BTech म्हणजे टेक्स्टाईल इंजिनिअरिंग हे शिक्षण घेतले आहे. अनिकेत सरांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. मी अनिकेत. बऱ्यापैकी सगळे पॅरेंट्स आता ओळखीचे झालेले आहेत. आता जी मुलं सिनियर ज्युनियरला आहेत ते तर जास्तच जवळचे आहेत. एक किंडर जॉय प्ले स्कूल ही एक फॅमिली झालेली आहे. सगळे पॅरेंट्स आता सपोर्ट करायला चालू केलेले आहेत. थोड्या पॅरेंट्सचा सत्कार पण आपण केलेला आहे. आता मी नेक्स्ट इयर फर्स्ट क्लास चालू करणार आहे. अशीच जर तुमची साथ राहिली तर आपण एक क्लास आपण वाढवत जाऊ.
नेक्स्ट इयरपासून आपण थोडेफार चेंजेस केलेले आहेत नर्सरी आणि ज्युनियर क्लाससाठी. ते तुम्हाला 1-2 मीटिंगमध्ये कळेलच. आजचा कार्यक्रम हा आपण 24-25 या इयरमध्ये जे स्पोर्ट्स झालेले आहेत किंवा बाकीच्या ॲक्टिव्हिटी झालेल्या आहेत त्यामध्ये ज्या मुलांचे नंबर आले त्यांचं कौतुक करण्यासाठी केलेलं आहे. आजचे पाहुणे जे आपल्याला लाभलेले आहेत फडणीस मालक, त्यांचं इंट्रोडक्शन म्हणजे आमच्या घरातलेच असल्यासारखे आहेत ते. माझे वडील लहान होते तेव्हापासून त्यांच्यातच होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सगळं हे बनवलेलं आहे. शॉप असू दे, स्कूल असू दे, यात सगळ्यात मार्गदर्शन मालकांचंच आहे. आणि ते आज एका फोनवर ते उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि कार्यक्रम थोडा लेट झाला आपला, पण आता इथून पुढे फास्ट होईल. सगळ्या पॅरेंट्सनी सहकार्य करावे. ॲडमिशन प्रोसेस आपली चालू झालेली आहे. थोड्या दिवसात आता नेक्स्ट वीकपासून मीटिंग चालू होतील आणि प्रत्येक क्लास वाईज मीटिंग घेऊन आपण नेक्स्ट इयरचे बुक्स दाखवणार आहे. भरपूर चेंजेस नेक्स्ट इयरसाठी आपण केलेले आहेत. ह्या वर्षी पण थोडेफार चेंजेस केले होते. माझ्या मते मुलांमध्ये फरक हा तुम्हाला जाणवला असेल. Thank you, sir. Now, I would like to call Mihan's mother, Mrs. Shaheen Mullah, on stage to share their experience with our school. नमस्कार. आदरणीय मुख्याध्यापक, माननीय शिक्षक, प्रिय पालक वर्ग आणि माझ्या लाडक्या बालमित्रांनो, आज किंडरजॉय प्ले स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्व एकत्र आलो आहोत. या खास दिवशी तुम्हा सर्वांसमोर बोलण्याची योग मिळाल्याने मला खूप आनंद मिळतो. आनंदाचा दिवस साजरा करताना मला एक विशेष जबाबदारी पार पाडायची आहे. आपल्या शाळेच्या सर्व शिक्षकांचा मनपूर्वक आभार मानायचा आहे. शिक्षक हे केवळ मुलांना शिकवणारे नसतात, ते त्यांच्या बालपणाचे शिल्पकार असतात. त्यांनी घेतलेली मेहनत, त्यांची माया आणि समर्पण यामुळेच आपल्या मुलांमध्ये सकारात्मक बदल होताना दिसतो. शिक्षकांबद्दल एक छोटीशी कविता. शब्दांनी दिला जीवनाचा मंत्र, शब्दांनी दिला जीवनाचा मंत्र, प्रत्येक लहानग्याचा धरला हात, प्रत्येक लहानग्याचा धरला हात. शिक्षक झाले मार्गदर्शक महान, शिक्षक झाले मार्गदर्शक महान, त्यांच्यामुळेच फुलला जीवनाला आनंदवान, त्यांच्यामुळेच फुलला जीवनाला आनंदवान. आपल्या शिक्षकांनी केवळ अभ्यासच नाही तर मुलांना जीवनाचे महत्त्वाचे धडे दिले आहेत. एकत्र काम करणे, आदर देणे आणि आनंदाने शिकणे, त्यांच्यामुळेच आपली चिमुकली पाखरे आज या मंचावर आत्मविश्वासाने झेप घेत आहेत. तसेच आपल्या छोट्या दोस्तांनी आपल्या भोवतालच्या गोष्टी शिकताना, खेळताना आणि आनंद लुटताना घेतलेला प्रवास खरंच प्रेरणादायक आहे. या वयात त्यांचे निरागस हसू आणि कुतूहल पाहून प्रत्येकाला आनंद होतो. आजचा कार्यक्रम म्हणजे त्यांच्यासाठी एक व्यासपीठ आहे, जिथे ते आपली कला, नृत्य आणि गाणी सादर करणार आहेत. आता आपल्या लहानग्यांसाठी एक छोटीशी कविता. लहानग्या चिमुकल्यांची दुनिया निराळी, लहानग्या चिमुकल्यांची दुनिया निराळी, हसू खेळात रंगलेली गोड कहाणी, हसू खेळात रंगलेली गोड कहाणी. शाळेत गाणी, रंग आणि खेळ, शाळेत गाणी, रंग आणि खेळ. मित्रमंडळीत आनंदाचा मेळ, मित्रमंडळीत आनंदाचा मेळ. पालक आणि शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच आपल्या मुलांचे व्यक्तिमत्व फुलत आहे. तुमच्या पाठिंब्यानेच त्यांना पुढे जाण्याची ऊर्जा मिळते.
शिक्षकांच्या या अथक प्रयत्नांसाठी आपण सर्वांनी मनापासून धन्यवाद द्यायला हवेत. त्यांच्या मोलाच्या कार्याला आपण टाळ्यांच्या गजराने सन्मानूया. चला आता या कार्यक्रमाचा आनंद घेऊया आणि मुलांच्या कौशल्यांचा प्रोत्साहन देऊया. धन्यवाद. Now I would like to call Avni's mother, Mrs. Sneha Lole, to share their experience with our school. नमस्कार, मी स्नेहा वैभव लोले. माझी मुलगी आणवी वैभव लोले या स्कूलमध्ये किंडर जॉयस प्ले स्कूलमध्ये ज्युनियर KGमध्ये शिकत आहे. या स्कूलचे प्रिन्सिपल, टीचर्स आणि सगळ्यांचे मी धन्यवाद मानते. किंडर जॉयस प्ले स्कूलमध्ये शिक्षण खूप चांगल्या पद्धतीने दिले जाते. मुलांना चांगल्या सवयी लावल्या जातात. ह्या स्कूलमध्ये घातल्यापासून माझ्या मुलीमध्ये खूप असा बदल मला जाणवला आहे. सगळ्या गोष्टीमध्ये ती ॲक्टिव्ह अशी वाटत आहे आणि सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे मुलांच्या आयुष्यातली पहिली स्कूल. जिथे चांगली शिकवण मिळाली तिथे सुरुवात चांगली होते. या स्कूलमधल्या टीचर्स खूप सपोर्टिव्ह आहेत. मुलांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण दिले जाते. चांगल्या पद्धतीने डिसिप्लिन लावले जातात. स्कूलमध्ये वेगवेगळे सण समारंभ साजरे केले जातात. स्पर्धा परीक्षांमध्ये मुलांना भाग घ्यायला लावला जातो, जेणेकरून मुलांना नवीन काहीतरी शिकायला मिळते आणि मुलं ही प्रत्येक गोष्ट आनंदाने शिकतात. त्यामुळे मुलांच्यातही फार चांगला बदल झालेला आहे. आणि या स्कूलबद्दल बोलायचे तरी काय, जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे. ह्या स्कूलचे आणि स्कूलमधल्या सगळ्या टीचर्स, प्रिन्सिपल आणि प्रमुख पाहुण्यांचे मी आभार मानते. धन्यवाद. Thank you, ma'am. Now I would like to call Mrs. Vatsala Pradhan to express their few words. मी वत्सला प्रधान, आद्विक विशाल मोळा यांची आजी आहे. पहिल्यांदा मी अनिकेतचा आभार मानू इच्छितो, कारण त्यांनी हे स्कूल चालू केलं आणि माझ्या नातवाला त्या स्कूलमध्ये शिकायला मिळालं, म्हणून मी अनिकेतचा आधी आभार मानते. नंतर आभार मानते ते शिक्षकांचं. यासाठी आभार मानते शिक्षकांचं की बिल्डिंगचा पाया हा मजबूत असावा लागतो आणि तो पाया सुरुवातीला याच ठिकाणी घडतो आणि तो माझ्या नातवाचा पाया अत्यंत व्यवस्थित घडलेला आहे. त्यामुळे मी सर्व टीचरांचा आभार मानते. आता उत्सुकता आहे ते मुलांचं कौतुक बघण्याचं. सगळ्या मुलांचं जे पार्टिसिपेट झाले, ज्या ह्याच्यामध्ये नंबर मिळवले, त्या सगळ्या मुलांचं मी अभिनंदन करते. आणि आपल्याला ज्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत ते आपल्याला बघायला मिळावं, एवढ्यासाठी मी माझं इथं संपवते. थँक्यू. Now I would like to call Tausif Jamadar sir to express their few words. Everyone, myself Tausif Mohammad Zaid Jamadar and I am parents of Tahuraz Jamadar. So I am actually a professor from Dr. Cyrus Punah International School from last 10 years. So I think this is my privilege to given me this opportunity as to speak some word. So मला थोडंसं असं सांगा वाटतं की म्हणाल तितके शब्द कमीच आहेत की या छोट्याशा रोपट्यातून मोठ्या वृक्षात रूपांतर करण्यासाठी अनिकेत सर आणि त्यांची टीम धडपडत आहे. आणि शिक्षक वगैरे यांचं हे मोठंसं आपण कर्तव्य, त्यांचं हे जे काम सगळे बघत. आता जास्त काही सांगत बसणार नाही, कारण बराच वेळ झालेला आहे. बरेच पॅरेंट्स 3 वाजेपासून बसलेले आहेत आणि कार्यक्रमाची सुरुवात पण करणार आहेत. की मी विनंती करेन की लवकरात लवकर करावा. आणि त्याच पद्धतीनं या शाळेला माझ्यातर्फे आणि सगळ्या पालकांतर्फे मी शुभेच्छा देतो. आणि असंच हे स्कूल मोठं होत जावं आणि समाजामध्ये सगळ्यांसाठी आणि सगळ्या मुलांसाठी, सगळ्या पालकांसाठी हे असंच भरत राहावं. थँक्यू अँड थँक्यू व्हेरी मच. Now I would like to call Mrs. Smita Bhosle to express their few words. नमस्कार, मी स्मिता अमोल भोसले, जिजाची मम्मी. माझी मुलगी प्ले ग्रुपपासून या शाळेमध्ये शिकते. ती आता नर्सरीमध्ये आहे.
आणि ती जेव्हापासून स्कूलमध्ये घातलं आहे तिला तेव्हापासून ती अगदी खूप ॲक्टिव्ह झाली आहे आणि स्टाफसुद्धा खूप चांगला आहे आणि सपोर्टिव्ह आहे. खूप छान शिकवलं जातं स्कूलमध्ये आणि सर्व प्रकारचे सण समारंभ साजरे केले जातात. सर्व टीचर्स आणि प्रिन्सिपल यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. Good evening to one and all. I attend my heartily welcome to the annual prize distribution ceremony of Kinder Joy Play School. It gives me immense pleasure to host this ceremony that has been observed to commemorate the achievements of our students in various talents like education, sports, co-curricular activities, etc. Please, may I have a thunder of claps for all the winners. Indeed, this is not only the proudest moment for the winners and for their parents too. You have all made us so proud by showcasing our shared commitment to reach your aim with complete dedication and hard work. This is the much awaiting event and it is the time to acknowledge the talent of our very creative buddies. Let's begin with the prize distribution in sports category. I request our chief guest to please give away the certificates and medals to the winners. Put your hands together for the playgroup students. First to our little ones. DJ आशिष शौनकचे पॅरेंट्स पुढे या. सक्षम साहिल तिराळे. ज्या पॅरेंट्सची मुलं रडत आहेत त्या पॅरेंट्सनी स्टेजवर त्यांना घेऊन यायचंय. शिवान सूरज पाटील. शिवान सूरज पाटील. सेकंड प्राइज गोज टू ओवी राहुल लिपारे. थर्ड प्राइज गोज टू श्रेयांश Next game was frog jump. First prize
डीजे यंदा आकाश पाटील नाव सरी क्लासच्या मुलांना स्टेजच्या डाव्या बाजूला बसवायचं, स्टेजच्या उजव्या बाजूला बसवा सगळ्या पॅरेंट्सनी. फर्स्ट प्लेस गोज टू ओवी सुशील देसाई. सेकंड प्लेस गोज टू अंशिका विवेक टकले. थर्ड प्लेस डीजे आशीष SK. फर्स्ट प्राइज गोज टू देवदत्त राजू दातुंडे. सेकंड प्राइज गोज टू ओवी विनायक तांबे. संस्कृती संदीप दिंगणे. सेकंड प्राइज गोज टू अद्विका पांडुरंग साळुंके. थर्ड प्राइज गोज टू तेज अभिनंदन खटवणे. सेजल नितीन शिकलकर. सेकंड प्लेस गोज टू अंशुल राहुल आलनकर. थर्ड प्लेस गोज टू राजवर्धन किरण बावडेकर. थर्ड प्लेस गोज टू युवराज अतुल हत्तीकर. डीजे आशीष SK.
Third place goes to Jiza Amol Bhosle. Second prize goes to Anvi Vaibhav Lole. Third prize goes to Tahura Tausid Jamadar. DJ Asif SK. Third prize goes to Devansh Mukund Jadhav. Next game was passing the ring. First prize goes to Ayush Akshay Devkar. Second prize goes to Shivadnya Chetan Bapkar. Third prize goes to Anil. Now put your hands together for senior KG students. First game was ball in sack. Game was glass game. First place goes to Nida Mohammad Ali Contractor. Second place goes to Advik Vishal Molaz. Third place goes to Srinidhi Santosh Vijay. Advik, go there. Advik, go there. Advik, say. Third place goes to Swara Amol Kamble. Second place goes to Besides sports, our school, Kinder Joy Play School, was held drawing competition on behalf of Ashadi Ekadashi. Our nursery, junior KG. Anshika. Second place goes to OB.
goes to Anaya Ajit Kohli. Second place goes to Mihan Imtiaz Mulla. Third place goes to Anvi Vaibhav Lole. कृतिका संतोष विजापुरे. थर्ड प्लेस गोes to ऋग्वेद विकास. स्वरा फर्स्ट, सेकंड कृतिका, थर्ड ऋग्वेद. Feel very privileged and honored because of the achievements of our brilliant students who have made awards winner of last academic years rankers are now going to receive their awards. Let me announce the winners list. For the academic year of 2023-24 annual exams, and third rank goes to Mihan Imtiaz Mulla and Advika Rahul. Mihan and Advika Bandare. First rank goes to Anuja Amol Bhosle. First rank goes to Anuja Amol Bhosle. DJ Asif संतोष विजापुरे. कृतिका. Third rank goes to Darshan Deepak Sarpale. Who have the ex-students of our Kinder Joy Play School. First rank goes to Priyal Brijesh Yadav. Congratulations all of you. Keep studying like this and always keep shining like a sun. Besides study and sports, Rainbow Abacus and Vedic Maths Academy have teachers, kids, and my little friends, and my parents. I am Adi Salmaraj. Today we are here to celebrate annual function. I feel very happy to participate in this celebration. I congratulate to all my dear friends. I love my parents and teachers, and I hope their sheer blessing always with me. I love my parents and I want their blessings too. Thank you for giving me this opportunity. Very good confidence you are having. Go ahead.